विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी या वर्गातील गणित भाग 2 मधलं पहिलं प्रकरण बघणार आहोत. भूमितीतील मूलभूत संबोधन सराव संच 1.1 मधला पहिला आकडा बघणार आहोत. खालील दिलेल्या संख्या रेषेच्या आधारे पुढील अंतरे काढा. ही तुम्हाला काय दिलेली एक मी संख्या रेषा आहे, त्याच्या आधारे काय करायचं आपल्याला पुढील अंतर काढायचे. अंतर म्हणजे डिस्टन्स. तर अंतराला आपण इंग्लिश मधून काय म्हणतो डिस्टन्स. आणि डिस्टन्स म्हणजे काय, सुरुवात काय होते डी ने, म्हणून इकडे दिले बघा पहिला आकडा डी कंसात बी कॉमा ई या दोन बिंदूंमधील काय करायचं आपल्याला अंतर काढायचं. त्यांनी सांगितलं संख्या रेषेमध्ये दिलेलं काय अंतर काढायचं पुढील. तर ह्या दिलेले काय त्यांचे बिंदू आहे आणि त्यांना काय इंग्लिश मध्ये नाव दिले बघा. इकडे शून्य बघा, शून्याला काय दिले ओ, ए ला 1 2 3 4 5 या अंतराला काय दिलंय ए बी सी डी ई हे नाव दिलेले आहे. आणि -1 -2 -3 -4 -5 ला काय दिलंय एच जे के पी क्यू या सगळ्यांचा काय करणार आहे आपण वापर करणार आहे. यांचा वापर करूनच आपल्याला काय करायचं अंतर काढायचे आहे. तर पहिला आकडा आपण घेणार आहोत. सुरुवात करा. तर पहिला आकडा आहे, मी डायरेक्ट प्रश्न दिलेले, मी डायरेक्ट उत्तर घेत आहे. तर काय दिलंय डिस्टन्स, काय दिलंय बी आणि ई या दोन बिंदूंमधील काय करायचं आपल्याला अंतर काढायचंय. तर आपल्याला काय काय बी चं माप काय दिलं आधी बघून घ्यायचं सुरुवातीला. मग काय करायचं, मग हे काय निर्देशक आहे, काय निर्देशक बिंदू. मग निर्देशक आहे तर कोणते कोणते बिंदूंचे कोणते कोणते निर्देशक संख्या आहेत त्या घ्यायच्या आहेत. म्हणून बिंदू बी चा निर्देशक आता किती दिलाय निर्देशक बघा बरं, बी चा 2 किती दिलाय 2 आणि बिंदू कोणता आहे ई चा निर्देशक किती दिलाय बघा बरं, ई बिंदूचं 5 आहे. अशा पद्धतीने अगोदर काय करायचं लिहून घ्यायचं. नंतर काय करायचं, म्हणून आता बी आणि ई दोघांमध्ये मोठा कोणता आहे तर ई चा आहे, म्हणून तो आधी घ्यायचा. 5 हा मोठा आहे कोणापेक्षा, 2पेक्षा, म्हणून या पद्धतीने काय करायची मांडणी करून घ्यायची. मग आता आपल्याला काय सांगितलं यांचं अंतर काढायचंय. म्हणून काय डिस्टन्स बी कॉमा ई बरोबर 5 हा कोणापेक्षा मोठा आहे 2पेक्षा, म्हणून 5 किती वजा करायचे 2. कधी पण मोठ्या संख्येतनं लहान संख्या काय करतो आपण वजा करतो. मग म्हणून डिस्टन्स बी कॉमा ई बरोबर 5 2 गेले किती होतात 3. तर आपल्याला किती उत्तर आले आता, डिस्टन्स काय सांगितलं बी कॉमा ई बरोबर किती 3. तर बघा आता 3 आहे का नाही बघून घेऊ आपण संख्या रेषेवरती. बघा बी इथे आहे आणि डी क्यू आपल्याला ई किती आहे इथे बघा. बी नंतर 1 2 3 आला काय 3 नंतर आपल्याला जे दिले तेच आले बघा. म्हणजे 3 एककाने काय त्याचा डिस्टन्स आहे. या पद्धतीने तुम्हाला सोडवता एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने. दुसरा आकडा काय दिलेले डिस्टन्स जे ए बरोबर, आता ते मी डायरेक्ट घेतोय समोर जागावर म्हणून. तर बिंदू जे दिले ते लिहून घ्यायचं. सुरुवातीला काय काय दिले बिंदू, मी डायरेक्टली बिंदू न लिहिता डायरेक्ट घेतोय. तुम्ही अशा पद्धतीने लिहू शकता. तिथे काय लिहायचं, बिंदू जे चा निर्देशक. आता जे चा निर्देशक काय आहे 2 बघा, -2 किती आहे, जे चा निर्देशक किती आहे -2. मग मी लिहितो जे बरोबर -2 आणि पुढे काय सांगितलं त्यांनी ए चा निर्देशक किती आहे. तर आपल्याला काय दिलाय दुसरा आकडा ए चा निर्देशक किती आहे 1, म्हणून मी काय घेतोय ए बरोबर 1. आता -2 मोठा का 1 मोठा, तुम्हाला माहिती आहे जेवढ्या मोठी संख्या वजा असते तेवढी ती लहान असते. पण मात्र काय 1 काय मोठा आहे, म्हणून 1 मोठा आहे कोणापेक्षा -2 पेक्षा. म्हणून 1 मधून -2 काय करायचे वजा करायचे. मग काय घ्यायचं डिस्टन्स जे कॉमा ए बरोबर 1 वजा करायचे -2. आता -2 तसेच राहणार बा, नीट बघा लक्ष द्या. इथे वजा चिन्ह पहिले द्यायचंय, पण -2 कोणाचं आहे त्याचं स्वतःच आहे ते तसंच ठेवायचं. म्हणून वजा दोघांना काय होईल अधिक, म्हणून 1 + 2 म्हणून डिस्टन्स
जे कॉमा ए बरोबर डिस्टन्स जे कॉमा ए बरोबर किती 1 आणि 2 किती 3. तर बघा या पद्धतीने तुम्हाला काय करायचंय सोडवायचं आहे. डिस्टन्स जे कॉमा ए बरोबर 3. बघा 3 आहे का बघून घ्यायचंय. इथे 1 आहे 1 2 3. बघा 3 एककानंतर त्याचं पण काय अंतर येत आहे. या पद्धतीने तुम्ही क्रॉस चेक करू शकता. आता तिसरा आकडा दिलेला आपल्याला. तिसरा आकडा काय आहे डिस्टन्स काय दिलेले P, C काढायचा आहे. आता डिस्टन्स P तुम्ही पूर्ण आकृतीत लिहू शकता. बिंदू P चा निर्देशक आता किती आहे P चा निर्देशक बघा बरं पुढे दिला P आहे इकडं -4 म्हणून P बरोबर -4 आणि C बरोबर काय घ्यायचंय काढायचं आहे. C बरोबर किती बघा बरं C हा इकडं 3 किती आहे 3. या पद्धतीने पहिले निर्देशक लिहून घ्यायचे. तुम्ही पूर्ण वाक्यात लिहायचं. नंतर पुढे काय आता P चा पण -4 घेतला आणि C चा 3 घेतलाय. मग दोघांमध्ये मोठा कोण आहे 3 म्हणून तो अगोदर लिहायचा. म्हणून 3 वजा हा मोठा आहे कोणापेक्षा -4 पेक्षा. म्हणून डिस्टन्स P, C बरोबर 3तनं -4 काय करायचे वजा करायचे. म्हणून -4 तसे. म्हणून डिस्टन्स P, C बरोबर 3 वजा वजा काय होईल अधिक 4. म्हणून 3 आणि 4 किती 7. तर किती एककानंतर त्यांचं अंतर किती आलं दोघांचं डिस्टन्स कोणे P, C यांचं अंतर किती आलं तुम्हाला बघा बरं 7. तर बघा क्रॉस चेक करून घेऊया. कुठे दिले आपल्याला C बरोबर आणि P 1 2 3 4 5 6 7 बरोबर आलं. नाही इकडून तुम्ही चेक करू शकता 1 2 3 4 5 6 7. याच पद्धतीने तुम्ही काय करू शकता बाकीचे आकडे सोडवू शकता. एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने सांगितलंय. आता दुसरा आकडा बघूया. दुसरा आकडा बिंदू A चा निर्देशक x आहे. A चा काय मांडला x आणि B चा निर्देशक y आहे. म्हणजे A चा x आहे आणि y चा काय B चा काय y आहे. तर खालील बाबतीत डिस्टन्स AB काढा. काय काढायचं आपल्याला सांगितलं त्यांनी AB म्हणजे x आणि y च्या किमती दिलेल्या आहेत. पण डिस्टन्स कोणाचं काढायचं मात्र अंतर. डिस्टन्स म्हणजे अंतर. D म्हणजेच अंतर. D म्हणजे काय अंतर. तुम्हाला कोणाचं काढायचंय AB चं काढायचंय. म्हणजे प्रत्येक याच्यात तुम्हाला ABच घ्यायचा आहे. पण मात्र तुम्हाला दिले x आणि y च्या किमती बरोबर. तर तुम्ही काय करायचं टाकून द्यायचं सुरुवातीला. मग सुरुवातीला पहिला आकडा घेतो. बिंदू A चा निर्देशक x आहे म्हणजेच काय म्हणून A चा निर्देशक काय आहे x आहे. म्हणून x बरोबर किती आपल्याला दिलेलं 1 म्हणून A बरोबर किती घेतला आपण 1 घ्यायचा आहे. म्हणून बिंदू A चा निर्देशक 1 आणि B चा निर्देशक B चा किती B चा काय झाला y. पण y ची किंमत किती आहे 7 म्हणून B चा किती आहे 7 आहे. आता हे तुम्ही इथं पूर्ण वाक्यात अशा पद्धतीने लिहू शकता. नंतर तुम्हाला मी सांगेन तुम्ही नंतर नाही लिहिलं तरी चालेल बाकीचं. मग आता A चा निर्देशक 1 आहे. मग काय दिले आपल्याला डिस्टन्स A, B तुम्ही अगोदर लिहू शकता लहान कोणी मोठा कोणी. आता मोठा कोणी 7 आहे बरोबर आहे का नाही. म्हणून काय करायचं सुरुवातीला तुम्ही लिहू शकता याच्या अगोदर डायरेक्टली. मग काय लिहायचंय 7 हा मोठा आहे कोणापेक्षा एकापेक्षा. म्हणून डिस्टन्स A, B बरोबर मग काय घेतलंय 7 वजा 1. तुम्हाला मी सांगितलं मोठ्यातनं लहान काय करायची वजा करायची. म्हणून डिस्टन्स A, B बरोबर किती 7तनं 1 गेला 6 म्हणजे तुमचं किती माप आलंय डिस्टन्स A, B बरोबर 6. किंवा जेव्हा x ची 1 असेल y ची किंमत किती असेल 7 असेल त्यावेळेस तुम्हाला किती येईल AB चा डिस्टन्स 6. दुसरा आकडा बघा. त्याच्यात काय सांगितलं आपल्याला x बरोबर 6 दिलेले y बरोबर किती -2. मग तुम्हाला माहितीच आहे कोणत्या पद्धतीने हे तुम्ही लिहायचं. बिंदू A चा निर्देशक किती आहे 6 आहे
मग ए चा किती, म्हणून ए बरोबर 6 आणि बी बरोबर -2 मात्र काय आहे, बी बरोबर आता -2 येतं, नीट लक्ष द्यायचं. म्हणून मग सांगायचं दोघांपेक्षा कोण मोठा आहे, 6 हा मोठा आहे कोणापेक्षा, -2 पेक्षा. म्हणून डिस्टन्स a, b बरोबर 7 न -2 काय करायचे, वजा करायचे, म्हणून कंसात -2. म्हणून डिस्टन्स a, b बरोबर 7 वजा वजा अधिक 2, 6 2 किती 8. म्हणून डिस्टन्स a, b बरोबर किती 8. या पद्धतीने तुम्ही सोडवू शकता. तर तिसरा आकडा दिलेला आहे आपल्याला. तिसरा आकडा काय दिलेला आहे बघा. तर त्यांनी सांगितलं x बरोबर -3 आणि एक y बरोबर किती आहे, -2. बघा मग लिहायचंय पुढे. मग a बरोबर -3 आणि b बरोबर किती आहे, -2. जे निर्देशक दिले ते मी काय घेतले, घेऊन टाकले डायरेक्टली. मग मोठा कोण आहे आता, तुम्हाला मगच सांगितलं जेवढी वजा संख्या लहान, वजा संख्या जेवढी लहान तेवढी मोठी, आणि जेवढी वजा संख्या मोठी तेवढी ती काय असते, लहान. हा नियम खूप महत्वाचा, तो लक्षात ठेवा. म्हणून आता -3 हा लहान राहील आणि -2 काय मोठा आहे, म्हणून -2 हा मोठा आहे -3 पेक्षा. म्हणून मग काय लिहायचं, डिस्टन्स a, b बरोबर -2 वजा कंसात 3 बरोबर डिस्टन्स a, b बरोबर, आता वजा वजा काय होईल, अधिक. म्हणून -2 अधिक 3. आता 2तनं 3 नाही जात, म्हणून 3तनं 2 गेले किती होतात, 1. अधिकचं चिन्ह राहील मोठ्या संख्येचं. म्हणून डिस्टन्स a, b बरोबर किती आहे, 1. या पद्धतीने किती एकक बघा. तुम्ही संख्या रेषा जरी काढली तर तुम्हाला तेच दिसेल. तुम्ही ह्या संख्या रेषेचा वापर करून ते बघू शकता अंदाजे. आता जेवढे संख्या दिल्या आहेत त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवून देतो. तरी पण बघा -2 -3 अंतर किती बघा, -2 आणि -3 बघा एककाचा अंतर आहे, बरोबर आहे की नाही. नंतर पुढे काय दिले, इकडे 8 दिलाय, पण किती आहे, 6 आणि -2. आता 6 मी हा घेतो आणि -2 हा घेतो. बघा हा 1 2 3 4 5 6 7 8 या पद्धतीने तुम्ही क्रॉस चेक करू शकता. इथे बघा 7 आणि वजा आहे. आता 7 अधिक आहे, इथं मानता मी इथे एक घेतला 7 तोपर्यंत 7 आणि वजा आहे हा 1 2 3 4 5 6 7 सॉरी 1 वजा 1 नाही 1 इथे 1 2 3 4 5 6 बघा मी खालची संख्या बघितली, इथे वरती 1 दिलेला आहे. म्हणजे या पद्धतीने तुम्ही क्रॉस चेक करू शकता. याच पद्धतीने पुढे पण तुम्ही सोडवू शकता. एकदम सोपे. बाकीचे जे पण आहेत मी 3 घेतले, तिन्ही प्रकारचे वेगवेगळे बघा. दोघांना पण अधिक होतं, मी ते घेतलं. एकाला अधिक एकाला वजा आहे. आता मात्र इकडे काय केलं, दोघांना वजा आहे, म्हणजे तिन्ही प्रकार घेतले. बाकीचे तुम्ही सोडवू शकता. तिसरा आकडा आहे, खाली दिलेल्या माहितीवरून कोणता बिंदू इतर 2 बिंदूंच्या दरम्यान आहे ते ठरवा. दिलेले बिंदू एक रेषीय नसतील तर तसे लिहा, असेल तर आहे लिहायचं, नसेल तर नाही. तर सुरुवात करूया आपण सोडवायला. बघा पहिला आकडा दिलाय डिस्टन्स, तुम्हाला सांगितलंय अगोदरच्या डिस्टन्स कंसात p, r बरोबर 7 आहे. डिस्टन्स pq बरोबर किती आहे, 10 आहे. आणि डिस्टन्स qr बरोबर किती आहे, 3 आहे. तर काय करायचंय, सर्वात मोठा अंतर कोणाचं आहे, तर इथे किती दिले, 10 आहे. इकडे किती 7 आणि इकडे मात्र किती आहे, 3. तर काय करायचं, जो मोठा आहे तो एक साईडला घ्यायचा आहे. म्हणून मग कसं करायचं बघा. मग डिस्टन्स PQ बरोबर किती आहे, 10 आहे. म्हणून काय घेतलं, डिस्टन्स PQ बरोबर मग 2 घ्यायचे, दोन राहिलेले दोघं. डिस्टन्स PR अधिक डिस्टन्स QR. काय करायचं बघा, डिस्टन्स PQ बरोबर डिस्टन्स PR अधिक डिस्टन्स QR या दोघांची काय करायची, बेरीज. म्हणजे जे मोठं अंतर आहे त्याच्या विरुद्ध दोघांची काय करायची, लहानांची बेरीज. जर सारखी आली
तर मग आपला काय एक रेषीय आहे, नसेल तर नाही असं लिहायचंय. मग बघा चला सुरुवात करूया. दोघांचे त्यांची किमती काय करून टाकून देऊया. किती दिली याची 10 बरोबर. पी आर ची किती दिली आपल्याला 7 अधिक क्यू आर ची किती आहे 3 10 बरोबर. म्हणून 10 बरोबर 7 आणि 3 किती रे 10. दोन्ही बाजू काय आपल्याला सारख्या आहे म्हणून मग पूर्ण वाक्यात जायचं. म्हणून डिस्टन्स पी आर बरोबर काय डिस्टन्स पी पी क्यू बरोबर डिस्टन्स पी आर अधिक डिस्टन्स क्यू आर हे काय एक रेषीय आहे. एक रेषीय आहे अशा पद्धतीने पूर्ण वाक्यात जायचं. एवढं सोपं आणि साध्या पद्धतीने बघा. जर सारखे नसते तर मात्र काय आलं असतं हे एक रेषीय नाही. बिंदू लिहिलं तर चालेल, हे एक रेषीय बिंदू नाही असं लिहिलं तर चालेल. असं लिहून घ्या, हे एक रेषीय बिंदू किंवा एक रेषीय बिंदू एक रेषीय आहे. मग काय लिहायचं बिंदू एक रेषीय आहे म्हणजे हे सगळे काय बिंदू एक रेषीय आहे. आणि आता दुसरा आकडा घेतला मी. डिस्टन्स आर एस बरोबर किती आहे 8 आणि डिस्टन्स एस टी बरोबर किती आहे 7 आणि डिस्टन्स आर टी बरोबर किती आहे 4. तर सुरुवातीला काय करायचं आपण जसं लिहिलंय तसं लिहून घ्यायचं. मोठं कोणतं आहे 8 आहे म्हणून कोणतं आहे डिस्टन्स. म्हणून आर एस बरोबर डिस्टन्स एस टी अधिक डिस्टन्स कोणता आहे आर टी. म्हणून आर एस चं माप किती आहे आपल्याला दिलेलं आहे 8 आहे म्हणून मग एस टी चं किती आहे 6 अधिक किती आहे 4. आता काय दिसतंय इकडे 8 आहे म्हणून 8 आणि 6 4 किती 10 आहे का सारखे नाही. माशिवस काय करायचं क्रॉस करून टाकायचं म्हणजे दोन्ही सारखे नाही. म्हणून मग लिहून टाकायचे डिस्टन्स आर एस पुढे काय डिस्टन्स एस टी आणि डिस्टन्स आर टी हे बिंदू एक रेषीय नाही. अशा पद्धतीने बघा दोन्ही उदाहरण घेतले मी तुम्हाला. एक रेषीय आहे आणि एक रेषीय नाही हे दोन्ही प्रकारचे काय केले उदाहरण घेतलेले आहेत. या पद्धतीने तिसरा आकडा आपल्याला काय करायचा सोडवायचा आहे. आता मात्र आपण बघणार आहोत 6वा आकडा. आकृती काढून प्रश्नांची उत्तरे लिहा. आता आकृती म्हटल्यानंतर मुलांना वाटतं का आपल्याला रेग्युलर आकृत्या का चौकोन त्रिकोण आयत वर्तुळ काढायचं का काय दुसरी आकृती नाही. तर इकडे आकृती म्हणजे काय करते एक संख्या रेषा आहे एक छोटी त्या पद्धतीने आकृती काढायची. तर मी सोप्या पद्धतीने सांगतो. पहिला आकडा जर ए बी सी हे 3 बिंदू एक रेषीय बिंदू आहे. जेव्हा असं दिलं जातं तेव्हा काय म्हणतात एक रेषीय बिंदू म्हणजे हा बिंदू ए आणि सी दोन टोकाला असतात आणि मध्ये कोणत्याही ठिकाणी तो कोणता असतो बी. तर या पद्धतीने दिलं जातं. आणि लेंथ एसी बरोबर 11 आहे. एसी बरोबर म्हणजे पूर्ण लेंथ बरोबर किती आहे 11 आहे आणि बीसी बरोबर किती आहे 6.5 आहे. तर एबी बरोबर किती. तर एबीचं माप काय करायचं काढायचं पण आकृतीच्या सहाय्याने सांगितलं त्यांनी. मग काय करायचं सुरुवातीला आकृती काढून घ्यायची. या पद्धतीने काय करायची एक छोटीशी आकृती काढायची. मध्ये पुढे एक बिंदू घ्यायचा आहे. तुम्ही कमी जास्त दाखवलं तरी चालेल कारण का आपल्याला माप व्यवस्थित द्यायचे. फक्त याला ए नाव दिलं याला बी दिलंय आणि याला मी काय केलंय सी नाव दिलंय. सॉरी यांनी सी दिलेलं इथं बी दिलेलं आहे आणि इथं सी दिलेलं आहे. बघा जसे नाव दिले मी तसेच टाकले ए बी सी जसे मी मुद्दामून खाली घेतलंय कारण आपल्याला पूर्ण याचं माप दिलेलं आहे. किती दिलंय एसी बरोबर किती आहे 11 म्हणून मी पूर्ण एसी बरोबर किती घेतलंय अशा पद्धतीने करायचं म्हणजे जेणेकरून कळेल का पूर्ण याचं माप किती आहे 11 सेंटीमीटर. आणि इथे एबी बरोबर काय करायचं आपल्याला काढायचं म्हणजे हे माप काढायचंय बरोबर आहे ना. आणि बीसी बरोबर किती आहे मग असं लिहायचं त्यावेळेस किती दिलंय 6.5
सेंटीमीटर या पद्धतीने माप लिहायची. याला आकृती, ही सोपी एकदम सिंपल पद्धतीने आकृती. या आकृतीच्या साहाय्याने काय करायचे, प्रश्नांची उत्तरं काढायची आपल्याला. तर चला सोडूया. म्हणून जसं ते केलं सेम त्याच पद्धतीने. म्हणून काय, एसी लेंथ एसी बरोबर मोठी बाजूची ती घेतली या साईडला, नंतर या दोघांची काय करायची, बेरीज, तेव्हाच आपल्याला मोठी बाजू मिळते. म्हणून लेंथ एबी अधिक लेंथ कोणती, बीसी. या पद्धतीने पहिले काय करायचं, लिहून घ्यायचं. नंतर माप टाकायचे. याचं माप किती आपल्याला दिलेलं 11. एबी आपल्याला काढायचं म्हणून तसंच दिला, अधिक लेंथ बीसी किती दिले बघा बरं, 6.5. तुम्ही आकृतीमध्ये बघू शकता 6.5. आता काय करायचंय, म्हणून 11 6.5 इकडे अधिक, इकडे काय करायचे वजा. म्हणून 11 मधून 6.5 काय करायचे वजा, बरोबर लेंथ एबी. आपल्याला लेंथ एबी काढायचं म्हणून मी इकडे लिहून घेतो लेंथ एबी बरोबर 6 मधनं 11 मधनं 6.5 गेले, वजाबाकी करून घ्यायची. करा बरं किती, 6 तोपर्यंत 7 घेतले, 4.5 किती तुम्ही वजाबाकी करून घ्या, 4.5 किती आलं तुमचं 4.5. या पद्धतीने तुम्हाला काय करायचं, सोडवायचं. एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने. बघा आता पुढे दुसरा आकडा दिलेला आहे. जर x y z आणि लेंथ x z बरोबर 3 कर्णित साधे, लेंथ x y बरोबर कर्णित साधे, तर लेंथ y z ची किंमत काढा. आता मात्र कर्णित चिन्ह आहे म्हणून मी गणित घेतलेलं आहे. सुरुवातीला मी तुम्हाला सांगितले एक आकृती काढून घ्यायची छोटी, जे माप दिले तेच सांगायचंय. x मी y खाली नाव घेतो आणि z बाजूला घेतो. मग आता पूर्ण याचा माप दिलाय का, एक z दिलेला आहे आपल्याला, किती आहे 3 कर्णित 7 पूर्ण याचा माप आहे. त्याच्यानंतर आपल्याला दिलेला आहे एक z दिलेला आहे, किती आहे कर्णित 7. इथे माप असं लिहून घ्यायचं व्यवस्थितपणे. नंतर मात्र कोणाचं काढायचं आपल्याला, yz काढायचं आहे, दिसतो, किंवा zy, तुम्ही कोणतंही नाव घेतलं काही फरक नाही. म्हणून मग सुरुवातीला लिहायचं पूर्ण कोण दिलेलं आहे, लेंथ xz बरोबर लेंथ xy अधिक लेंथ yz. या पद्धतीने मांडणी करायची. ती मांडणी केल्यानंतर काय करायचं, किमती टाकून घ्यायच्या. याची किंमत आपल्याला दिलेली किती आहे, कर्णित 3 कर्णित 7 3 कर्णित 7 म्हणून बरोबर. मग आता काय, xz दिलेला आहे का, दिलेला आहे कर्णित 7 अधिक yz काय करायचं आपल्याला काढायचं आहे, तो तसाच लिहायचा. मग आता इकडे काय दिसतंय, कर्णित 7 तिकडे अधिक, इकडे काय होईल वजा. मग मी काय करतो, लिहून घेतो. म्हणून 3 कर्णित 7 वजा कर्णित 7 बरोबर लेंथ yz. आता इथे एक सगळ्यात मोठी चूक करतात, कर्णित 7 मुलं वजा करतात, अधिक वजा कॅन्सल करतात. तसं करायचं नाही. आता मात्र तुम्हाला इथे कर्णित 7 दिसतोय, पण एक ग्राह्य असतो, एक कधी पण काय असतो, बाहेरचा ग्राह्य असतो, तो मांडला जातो. मग तो लक्षात घ्यायचा आहे. मी आता इथे जागा नाही साईडला थोडस घेतो आणि फिकट पेन येतं, पेन चेंज करून घेतो. बघा तर काय दिसतंय का तुम्हाला, इथे 3 दिसतोय, इथे काहीच नाही. म्हणून काय राहतो, ग्राह्य काय मानला जातो, 1 मानला जातो. काय मानला जातो, 1. कर्णित 7 दोन्ही बाजूला सारखाच आहे म्हणून तो काय करायचा, लिहून घ्यायचा जसं तसाच. कर्णित 7 3तनं 1 गेला, किती उरतात 2. म्हणून लेंथ yz बरोबर किती आलं, कर्णित 2 कर्णित 7. तो पूर्ण वाक्यात जायचं, लेंथ yz बरोबर 2 कर्णित 7. या पद्धतीने तुम्हाला सोडवता येईल. एकदम सोप्या आणि साध्या.